नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुका जो नागपूर जिल्ह्याच्या अंतर्गत येतोय त्याच नरखेडमधील सांस्कृतिक भवन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन नरखेड असं या भवनाला नाव देण्यात आलेलं आहे। परंतु आजची जर परिस्थिती बघितली तर या ठिकाणी आपल्याला दुरावस्था संपूर्ण सांस्कृतिक भवनाची दिसून येत आहे। या सांस्कृतिक भवनाचं जे दुरावस्था झालेली आहे, आपल्यासोबत काही नागरिक येतील तर त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। हे किती वर्षापासून या ठिकाणी जे सांस्कृतिक भवन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात आलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना दिली त्याचप्रमाणे संपूर्ण जनतेला व कोणताही या देशाचा नागरिक असो त्याला न्याय देण्याचं काम संविधानाच्या मार्फत केलेलं आहे। आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची ही दुरावस्था आपल्याला बघायला मिळत आहे। आपल्यासोबत नागरिक आहे। तुम्ही इथेच राहता? हो, इथेच राहता। आम्हाला खूपच त्रास आहे। नाव काय आपलं? साधना प्रकाश डोंगरे। किती वर्ष पूर्वी बनलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन? 30 वर्ष झाले आहे ना? हो 30 वर्ष 30 वर्ष झाले। हो, पण हे 10-15 वर्षापासून खूपच बेकार झालेलं आहे आणि आम्हाला खूपच त्रास आहे याच्याबद्दल। एक याला चांगले करा, नाही तर एक मग पाडून टाका। तुम्ही हे जे यापूर्वी याची जे देखरेख होती ही कुणाच्या मार्फत केली जात होती? ढोके साहेब होते, ढोकेकडे होते त्यावेळेस चांगलं होतं। नगर परिषद हो, ते चांगलं होतं तेव्हा। म्हणजे नगर परिषदेच्या अंतर्गत इथली साफसफाई इथली डागडुजी केली जात होती। हे नगर परिषद मधलेच होते, ते काकाजी होते इथे, तेव्हा चांगलं होतं इथं। परंतु आता हे जे संपूर्ण या ठिकाणी दुरावस्था झालेली दिसत आहे, स्वच्छता नाही आहे। तर स्वच्छता आहेच नाही इथं, खूपच गंदगी आहे ना इथे। तुम्ही मग नगर परिषदकडे कंप्लेंट वगैरे केली असेल? केली आम्ही ना, खूपच केली। मग लक्ष वगैरे कोणी दिलं नाही? कोणीच नाही। शिव पण आले होते, सगळे पण आले, मेंबर लोक पण आले होते, करू म्हणत होते, पण आता आमची मागणी आहे इथं चौकीदार पाहिजे, सगळं व्यवस्थित करा आणि इथं अवैध धंदे चालायला नाही पाहिजे। जे अवैध धंदे कुठले म्हणजे या ठिकाणी? आता हे बाकी पोरं राहते, पोरं पोरी घेऊन येते इथं, चांगल्या चांगल्या बाया येते गाड्यावर भर, म्हणजे हा बंद पाहिजे इथलं। आम्हाला बाकी काही अडचण नाही, चौकीदार पाहिजे, गेट वगैरे लावा आणि हे याची पूर्ण व्यवस्था करा। कॅमेरे लावा, कॅमेरे पाहिजे इथं, कोणाला दिसलं चौकीदार पाहिजे। आणि अशा मुलं येते इथं तुम्हाला सांगू नाही शकत आम्ही। याचा बंदोबस्त व्हायला पाहिजे ना। आमच्या घरी जवान पोरी आहे, सुना आहे, पोरं आहे, मग खाली मुंडकी करते ते पोरं पाहिजे आमची वाले ना, बाहेर आता तुमच्या इथे इलेक्शन झालेलं आहे, नवीन नगराध्यक्ष पदावर बसलेले आहे, आता त्यांच्याकडनं काय मागणी आहे? काय त्यांच्याकडे तुम्ही मागणी केली असेल? आता आम्ही सध्या केली नाही, पण आता त्या दिवशी इथं भांडण वगैरे झालं तेव्हा ठरलं होतं का आम्ही जाऊन भेटू बा, पण आतापर्यंत भेटलो नाही। त्यांच्याकडनं म्हणजे काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडे? अपेक्षा आता जे तुम्हाला सांगितलं तेच अपेक्षा आहे, याच्या अतिरिक्त काय अपेक्षा ठेवणार आहे आम्ही? जर मग हे पूर्णत्वास आलं नाही तर मग? नाही होईनाच, नाही तर मग हे पूर्ण पाडून क्लिअर करा, ज्याची गरज आहे ते बनवायचं। हे काय ठेवलं त्याच्याशिवाय काही नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची आतमधील काय परिस्थिती आहे तर आपण जाणून घेऊया। याला तडे गेलेले आहे, संपूर्ण या ठिकाणी पेंट सुद्धा नाही राहिलेला आहे, संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण झाडे उगवलेली दिसत आहे, काँग्रेस गवत जे आहे ते या ठिकाणी उगवलेलं दिसत आहे। कुठल्याही प्रकारची या ठिकाणी विद्युत व्यवस्था सुद्धा दिसत नाही आहे, संपूर्ण रखडलेला आहे। हे बघू शकता आपण, हा जो आतमधला पोर्शन जो आहे हा बघा, ते संपूर्ण उखडलेला आहे, तुटलेले आहे। या ठिकाणी जर बघितलं तर हा जो दरवाजा सुद्धा नाही आहे आणि आतमधली जी परिस्थिती आहे या ठिकाणी जर विद्युत व्यवस्थेची जर व्यवस्था केली असेल तर त्यापूर्वीची जी परिस्थिती आणि आताची परिस्थिती बघता या ठिकाणी कुठलाही विद्युत व्यवस्थेचं नाही आहे आणि संपूर्ण पेंट निघालेला आहे। ही जी अवस्था आहे या ठिकाणी कित्येक दिवसापासून हे जे आहे कचरा आहे या ठिकाणी आणि संपूर्ण या प्रकारचं या गंदगी सुद्धा केलेली दिसत आहे। या ठिकाणी सांगण्यात येत आहे की तरुण या ठिकाणी येत असतात आणि हा या प्रकारचं या ठिकाणी फ्लोर जो आहे खराब झालेला दिसत आहे। ही जी बाटली आहे ती बघा, ही जी बाटली काय दिसत आहे आपल्याला
मध्य प्राशन सुद्धा या ठिकाणी सांस्कृतिक भवन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक भवन नरखेड याला नाव देण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी ही जी बाटली दिसत आहे आपल्याला, ही दारूची बाटली अक्षरशः या ठिकाणी, आणि आपण बघितलं तर या प्रकारचं या ठिकाणी कचरा जाळून या ठिकाणी हे बघा या ठिकाणी सुद्धा कचरा जाळलेला दिसत आहे. म्हणजे एकंदरीत परिस्थिती बघितली तर संपूर्ण हे कमीत कमी 10 ते 15 वर्षापासून ही परिस्थिती आहे असं स्थानिक नागरिक सांगण्यात येत आहे. दरवाजाची जी परिस्थिती बघितलेली आहे, हालत आहे, हे बघा अर्धवट दरवाजा आहे ते. आणि त्याचप्रमाणे आपण आता या वरच्या माळ्यावर जात आहे. हा संपूर्ण कचरा दिसत आहे आपल्याला वरच्या माळ्यावर. या प्रकारची सुद्धा या ठिकाणी सुद्धा या कशाची बाटली दिसत आहे आपल्याला. या सर्व प्रकार हा या ठिकाणी चालत आहे. अनेक इसम या ठिकाणी येत आहेत. निर्लज्जपणाचा या ठिकाणी आपल्याला हे दिसत आहे. काय निर्लज्जपणा हा दिसून येत आहे. अक्षरशः मानव समाजाला लज्जास्पद या ठिकाणी चित्रण केलेले आहे. आणि हा प्रकारचा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन असं नाव दिलेलं आहे, परंतु या ठिकाणी कुंट खाण्यासारखं या ठिकाणी चित्रण केलेलं आपल्याला दिसत आहे. हे बघू शकता, या वेगवेगळे नाव सुद्धा या ठिकाणी मुलींचे, आणि हे जे नाव वेगवेगळ्या भाषा या ठिकाणी निर्लज्जास्पद भाषा या ठिकाणी लिहिलेली दिसत आहे. याकडे नरखेड नगर परिषद कसं काय लक्ष देणार याकडे सर्वांचं स्थानिक नागरिक जे आहे आता मागणी करीत आहे. आपण बघू शकतो तर या प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. एकच मागणी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन नरखेड हे पूर्वीच ज्या प्रकारे होतं त्या प्रकारे आम्हाला बनून पाहिजे. या ठिकाणी स्थानिक नागरिकांची हीच एक मागणी आहे. विदर्भ दर्पण न्यूज तर्फे रितेश सिंगारे, नरखेड.